अगदी शुल्लक कारणासाठी सुद्धा आम्ही त्यांच्याकडे प्रॉब्लेम घेऊन जायचो, त्यांनी ते सॉल्व्ह केले। आणि राम सरांचं पण विशेष आभार, सगळे शिक्षक वृंदांचं पण आभार। आणि माझी मुलगी आता BTech पूर्ण झालेली आहे आणि कौस्तुभ पाठक पण पुढे 11वी 12वीला त्यांनी असंच यश मिळवावं अशी माझी प्रार्थना आहे। धन्यवाद। मी सर्वप्रथम आयोजकाचे मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी या आनंदाच्या क्षणाचा साक्षीदार आम्हाला केले। विद्यार्थ्यांसोबत सर्व पालकांना त्यांनी इथे बोलवले। आदरणीय व्यासपीठ, मी सर्व मान्यवरांचे नाम घेणार नाही कारण मला माहिती आहे आपण सर्वजण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेलो आहोत। आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मान्य श्री अंकुश नकाते साहेब, मान्य श्री ईश्वर बोलाने साहेब, श्री निंबाळकर साहेब आणि ज्यांच्यामुळं हा एवढा मोठा सत्कार सोहळा घडून आला आणि ज्यांच्यामुळं आज आपले विद्यार्थी या आनंदाचा क्षण उपभोगताय असे विजन क्लासेसचे सर्व राम सर। मला आठवतं की माझा पहिला मुलगा वेदांत याच क्लासेसमध्ये शिकला आहे। 18, 19, 19, 20 आणि कोरोनाच्या काळात तो विजन क्लासेसमधून 94% घेऊन सुद्धा पास झाला। आणि त्याच वेळेला आम्ही डिसिजन घेतलं की निश्चित नैतिकलाही त्याच क्लासेसमध्ये पाठवायचं, कारण या क्लासेसमध्ये फक्त शिक्षण नाही तर शिस्तीचेही धडे दिले जातात। मी ज्या वेळेला नैतिकला घ्यायला जायचो रोज किंवा वेदांतला, त्यावेळेला त्या ठिकाणचं असलेलं वातावरण, या सर्व शिक्षकांची मेहनत, या सर्व शिक्षकांचा वैयक्तिक संबंध, मी जवळपास अनेक शिक्षकांना यांच्या वैयक्तिकरित्या ओळखतो। त्यांचे कॉल्स नेहमी आपल्याला येतात कारण ते सर्वजण फक्त शिकवत नाही तर विद्यार्थ्यांची काळजी पण घेतात। मला हा अनुभव आला आहे, मी स्वतः एक शिक्षक आहे। निश्चित मला याचा एक अभिमान आहे की मी अशा क्लासेसमध्ये माझ्या विद्यार्थ्यांना पाठवलं, माझ्या मुलांना पाठवलं की ज्या ठिकाणी माझे मुलं हे फक्त शिक्षण न घेता, म्हणजे पुस्तकी शिक्षण न घेता त्यांना भविष्याचा वेधही दिला जातो। आज माझा मोठा मुलगा वेदांत हा BDS करतोय, हे सर्व विजन क्लासेसचीच कृपा आहे। विजन क्लासेसचे गणेश सर असतील, अडागळे सर असतील, या सर्वांना मी वैयक्तिकरित्या ओळखतोय। कारण का तर हे माझ्या वैयक्तिकरित्या संपर्कामध्ये आहे। आणि आज जो एक हे होतं आहे की आपण सर्व मोबाईलच्या दुनियेमध्ये गुंतलेलो आहोत, सर्व विद्यार्थी त्यामध्ये गुंतलेले आहेत। अशा वेळेला शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधणं आणि पालकांशी संवाद साधणं असे क्लासेस फार कमी प्रमाणामध्ये आपल्या इकडे उपलब्ध आहेत। तर मी निश्चित खूप आनंदी आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी शुभेच्छा देतो आणि एक सांगतो की या यशानं उरळून जाऊ नका, ही तर सुरुवात आहे। इट जस्ट अ स्टार्ट, यू हॅव टू अचीव। तुम्हाला तुमचं करिअर आणखीन फिक्स करायचं आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आले त्यांनाही मी निश्चित असं सांगेल की काही हरकत नाही, मार्क जरी कमी आले असले तरी आणखीन तुमच्याकडं पुढची 2 ते 3 वर्ष अशी आहेत की ज्या 3 वर्षामध्ये तुम्हाला तुमचं भविष्य घडवायचं आहे। तुम्ही निश्चित करिअरमध्ये तर डेव्हलप व्हा, पण एक भारताचा एक चांगला नागरिक व्हा आणि हे नागरिक घडवण्यासाठी सुद्धा विजन क्लासेस फार मोठ्या प्रमाणात करतं। मी सर्व शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन करेन आणि आयोजकाचे आभार मानेल की मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली। धन्यवाद। थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच।